नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवूयात पुऱ्यापासून लाडू। हे बघा, त्याच्यासाठी 1 किलो इथं मी बेसन पीठ घेतले, तुम्ही बघू शकता। आणि एक मोठी वाटी इथं तेल गरम करून घेतले आणि थोडंसं असं अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं, चव चांगली येते म्हणून। आणि हे तेल सगळं मिसळून घ्यायचं, जसं जसं लागेल तसं तसं एकसारखं सगळं कालून घ्यायचं। मळून मग त्याच्या पुऱ्या पाडायच्या आणि तळून घ्यायच्या। दाखवते तुम्हाला मी पुऱ्या पाडल्याच्या नंतर। आता बघू शकतात मैत्रिणींनी तुम्ही, आपण अशा पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत या। हे बघा, हे अशा पुऱ्या पाडून घेतल्यात आणि हे अशी तळून घ्यायची बघा। आता ह्या पुऱ्या तळून झाल्यात, ह्याला असं कुस्करून घ्यायचं आणि मिक्सरवर बारीक आपलं कुट्टासारखं काढून घ्यायचं। दाखवते तुम्हाला। 1 किलोचं बेसन पीठ आहे, ते 1 किलोला कमी थोडी साखर घेतली। हे बघा, हे आपला असा पाक बनवून झालेला इकडं, म्हणजे चालूच आहे आणखी बनायला। 1 तांब्या पाणी घातले आणि 1 चिपट आणि थोडी साखर घातली, म्हणजे 1.25 किलो साखर घातली। आता तुम्हाला पाकामध्ये टाकताना दाखवते, मिक्सरवर काढल्याच्या नंतर बघूया नंतर आपण। बघा मैत्रिणींनो, आपण हे मिक्सर मधून काढून घेतलंय चांगलं असं व्यवस्थित बारीक, तुम्ही बघू शकता। हे बघा, आणि आता पाक पण आपला तयार झाला इकडं। 1 किलोला 1 तांब्या पाणी टाकलं होतं आणि चांगला घट्ट असा पाक झाला। जास्त घट्ट बी नाही, फक्त असं हाताला चिटका पुरताच करायचा, जास्त नाही करायचा त्याला, घट्ट कडक नाही करायचा। आणि कोमट झाला आता आपल्या त्याच्यासाठी हे बघा टाकून घ्यायचंय। आणि हे बदामचे काप करून घ्यायचे, थोडेसे कापलं ह्याच्यातले 10-12 घेतले, तुम्हाला जेवढे वाटतील तेवढे तुम्ही टाकू शकता। आणि इकडे काजू घेतले तर बारीक करून टाकायचेत आपल्याला। आणि इलायची पावडर पण घेतली। इकडे घेतला कलर, थोडासा चॉकलेटी कलर येतो त्यासाठी। हे बघा, हे असा कलर घेतलाय, बघू शकता तुम्ही। बघा, आता हे सगळं आपल्याला असं टाकून घ्यायचंय, टाकायचे पाक, टाका थोडा थोडा करून पाक। बघा, असं कालून घ्यायचं आणि कलरचा पण पाक झाला। टाकून मी तेवढं नाही लागत ना, मग जेवढा लागेल तेवढाच पाक घालायचा आपल्याला, जास्त पातळ होतं मग नंतर पुन्हा। पाक जास्त घातलं मग पुन्हा लवकर आटत नाही ना, मग जेवढं आपलं ओलं होईन ना तेवढंच पाक घालीत राहायचं। जास्त ओलं झाल्यावर मग लवकर बांधता येत नाहीत मग लाडू, नाही का, लय गार होऊन द्यावं लागतं। मग आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, असं चॉकलेटी कलर येते, मस्त आहे सगळं। जसं आपल्याला बांधता येईल ना तसे असे बांधून घ्यायचे। हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, टाका आणखी पाक। पाकामध्येच कलर कालून घेतला होता, नाहीतर पाण्यात वगैरे म्हणता तुम्ही। हे बघा, पूर्ण आणि 4-5 तास त्याला असंच ठेवायचं, मग नंतर त्याला बांधून घ्यायचे लाडू। सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाक थोडा राहिला तरी काही नाही, नाही का, आपल्याला यूज करता येतो दुसऱ्या कशात बी। नाही करायला आला तर पिऊन टाकायचा, मग काय उली करून। बघा, हे असं सगळं कालून घ्यायचं। आमच्या दीदीला लय राग येते मध्ये मध्ये बोलल्यावर, तुम्हाला काय सांगावं आता। म्हणते नीट बोलायचं तर नीट म्हणत नाही, दुसरंच काय पण बोलते। बघा, असं कालून घ्यायचं सगळं व्यवस्थित। बघा, हे बेटर असं असं सगळं झालं पाहिजे असं। आता तुम्हाला लाडू बांधल्याच्या नंतर दाखवते, बघूयात आता लाडू बांधल्यानंतर। बघू शकतात मैत्रिणींनो, आपले लाडू बघा किती तयार झाले तर बनवून असे छानपैकी। बघा, 1 किलोमध्ये 50 लाडू होते, भरपूर घरी केल्यावर। आपल्या टेचर बघा किती चांगलं आले त्याला। तुम्ही पण एकदा असे नक्की ट्राय करून बघा। आमच्या मिट्टूच्या मम्मीची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद सगळ्यांना, ताईंना, दादांना। सगळे लाडू खायला या, यूट्यूब फॅमिली आमच्या इकडं।
लक्ष्मीसाठी बनवलेत. या सगळेजण लाईक शेअर सबस्क्राईब करा पण न विसरता. धन्यवाद.